देशभरामध्ये अयोध्येतील राम मंदिरातल्या दानपेटीतील रक्कम चोरीचा मुद्दा गाजत असतानाच तसाच काहीसा प्रकार कोल्हापुरात देखील समोर आलाय। कोल्हापुरातील आदमापूर इथल्या संत बाळूमामा ट्रस्टमध्ये जवळपास 60 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीला आलंय। या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि आर्थिक अन्वेषण विभागाकडून या सगळ्या गुन्ह्याचा तपासाला देखील आता सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणी ट्रस्टच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा तर दाखल झालेलाच आहे, मात्र या सगळ्या ट्रस्टच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जो शासनाने अधिकारी नेमलेला होता त्या अधिकाऱ्याचा देखील या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये सहभाग असल्याचं समोर आले। त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे, कशाच्या माध्यमातून हा सगळा भ्रष्टाचार करण्यात आलेला होता आणि तपासात काय नेमके मुद्दे समोर येत आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। कोल्हापूर जवळील आदमापूर इथं संत बाळूमामा यांची समाधी आणि मंदिर आहे। या मंदिरामध्ये दर्शनासाठी महाराष्ट्रासह सीमा भागातील हजारो भाविक दररोज येत असतात। विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये या मंदिराचं प्रस्थ वाढले, त्यामुळे भाविकांची संख्या देखील वाढली आहे। विशेषतः अमावस्येच्या दिवशी या बाळूमामाच्या मंदिरामध्ये मोठी गर्दी असते। आपापल्या परीनं भाविक या मंदिरासाठी दान देण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र भाविकांनी हे जे काही दान दिलेलं आहे त्याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ज्या संत बाळूमामा ट्रस्टवर होती त्या ट्रस्टमधील तत्कालीन ट्रस्टींकडूनच 60 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे या सगळ्या ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार होऊ नये किंवा या सगळ्या कारभारावर नियंत्रण असावं यासाठी शासनाने जो अधिकारी नेमलेला होता तो देखील या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। धर्मादाय निरीक्षक रागिनी खडके यांचं देखील या सगळ्या 60 कोटीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये प्रमुख आरोपी म्हणून नाव आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना देखील आता सेवेतून निलंबित करण्यात आले। खरं तर 2021 साली या सगळ्या गैरव्यवहारासंदर्भात काही लोकांनी तक्रारी केलेल्या होत्या। अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही सगळी प्रकरणं गेलेली होती आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयानं दखल घेऊन गुन्हे दाखल करण्यासंदर्भातल्या सूचना आहेत त्या दिलेल्या होत्या। नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। खरं तर आदमापुरातील संत बाळूमामा ट्रस्टवर जे काही भाविकांकडून पैसे येतात त्या पैशातून भाविकांना भक्त निवास असेल, त्याचबरोबर स्वच्छतागृह असेल, पार्किंगची सुविधा असेल, अशा वेगवेगळ्या सुविधा तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती। मात्र रोज लाखो रुपयामध्ये येणारं हे दान जे आहे त्यामध्ये मोठा ढपला पाडला जात असल्याचं समोर आलं होतं। इतकंच नाही तर बाळूमामांची बकरी, ज्यावर बाळूमामांच्या मेंढ्या ज्याला आपण म्हणतो, त्या मेंढ्या विक्रीमध्ये जवळपास 41 कोटीचा हा सगळा भ्रष्टाचार असल्याचं बोललं जाते। कारण या बाळूमामांच्या मेंढ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याला मोठी रक्कम देऊन भाविक विकत देखील घेत असतात। मात्र हीच रक्कम कमी किमतीनं विकल्याचं भासवून ही सगळी भ्रष्टाचार केल्याचा समोर आलेला आहे। 60 कोटीपैकी 41 कोटी रक्कम ही फक्त मेंढ्या विक्रीमधून गेल्याची समोर आलेला आहे। दुसऱ्या बाजूला महाप्रसाद घालणं असेल, त्याचबरोबर देवस्थानच्या जमिनी विकणं असेल, असे देखील प्रकार करत हा सगळा घोटाळा 60 कोटी रुपयांच्या पुढे गेलेला आहे। सध्या कोल्हापुरातील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे या सगळ्या गुन्ह्याचा तपास आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीनं तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे। मात्र महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल असलेले प्रमुख ट्रस्टी, त्याचबरोबर तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिनी खडके या अद्याप पसार आहेत। त्यामुळं या सगळ्या पसार काळामध्ये त्यांच्याकडून जे काही भ्रष्टाचार केलेली जी आहे कागदपत्र आहेत ती देखील गहाळ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं या भ्रष्टाचाराची व्याप्ती जवळपास 100 कोटीपर्यंत जाईल असा देखील अंदाज आहे तो व्यक्त केला जातोय। त्यामुळे रागिनी खडके यांना तात्काळ अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत। अद्याप त्या पसार असल्यामुळं पोलिसांच्या हाती लागलेल्या नाहीत। मात्र एकूणच आपण बघतोय की ज्या पद्धतीनं अयोध्येमधील राम मंदिरातल्या दानपेटीतील रकमेच्या चोरीचा मुद्दा समोर आलेला होता, तसाच काहीसा हा सगळा प्रकार म्हणावा लागेल। कारण भाविकांनी अगदी विश्वासानं आपल्याकडील जे काही सोनं नाणं असेल किंवा जे काही आपल्या परीनं पैसे दान करण्याचा प्रयत्न या सगळ्या देवस्थान ट्रस्टला केलेला होता, मात्र त्याचा कुठेतरी गैरफायदा घेतला गेला आणि भाविकांच्याच विश्वासाला तडा या निमित्तानं गेला असं म्हणावं लागेल। त्यामुळं भाविकांनी दान केलेल्या या रकमेतला अजूनही मोठी रक्कम समोर येण्याचं बाकी आहे। त्याचबरोबर जमिनी नेमक्या कुठल्या विकल्या, किती साली त्या विकल्या गेल्या आणि कशा पद्धतीनं त्या विकल्या गेल्या याचे देखील सगळे डिटेल्स किंवा याचं देखील सविस्तर माहिती घेण्याचं काम आता पोलिसांकडून सुरू झालंय।
मात्र एकूणच आपण बघतोय या सगळ्या प्रकरणामध्ये संत बाळूमामा ट्रस्ट मधील जे काही तत्कालीन ट्रस्टी होते त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे। रागिनी खडके यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या देखील अद्याप फरार आहेत आणि त्यामुळे या सगळ्याची व्याप्ती अजून वाढणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा सखोल तपास करावा, CID मार्फत याची सगळी चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी देखील आता भाविकांकडून होताना बघायला मिळते। दुसरीकडे या सगळ्या ट्रस्टमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आणखीनही काही मुद्दे समोर येत आहेत, कारण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीशी या सगळ्या संत बाळूमामा ट्रस्टचा काहीही संबंध नाही, त्यामुळे त्याचा सगळा कारभार आहे तो वेगळा आहे। त्यामुळे या संत बाळूमामा ट्रस्टचा एक वेगळा न्यास तयार करावा अशा पद्धतीची मागणी देखील आता होऊ लागलेली आहे, ज्या माध्यमातून सरकारचं या सगळ्या देवस्थानकडे येणाऱ्या सगळ्या पैशावर नियंत्रण राहील। त्याचबरोबर या सगळ्या भाविकांना ज्या काही सुविधा द्यायच्या आहेत ते देखील द्यायला सरकारला सोपं जाईल। त्यामुळं या ठिकाणी एक न्यास स्थापन करावा आणि त्याचं नियंत्रण सरकारनं करावं अशा पद्धतीची मागणी आता या निमित्तानं होऊ लागलेली आहे। सरकार या सगळ्यावर काय नेमका निर्णय घेतं हे देखील पाहणं आता पुढच्या काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या या सगळ्या संत बाळूमामा ट्रस्टमध्ये झालेला हा 60 कोटीचा घोटाळा त्याची व्याप्ती जवळपास 100 ते 150 कोटीपर्यंत जाणार हे मात्र नक्की आहे। तर दुसऱ्या बाजूला न्यासाच्या बाबतीत देखील लवकरच काहीतरी घडामोडी घडण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।